स्टेजवरील उपस्थित मान्यवर आणि माझ्या प्रिय महिलांना आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। 8 मार्च हा आंतरराष्ट्रीय महिला दिन असतो, परंतु आपला उपस्कार चालू असल्या कारणाने आपण आजचा सुट्टीचा दिवस घेतला आहे। आंतरराष्ट्रीय महिला दिन का साजरा केला जातो याबाबत मागच्या वर्षी मी आपणास माहिती देण्यात आली होती। 8 मार्च 1908 पासून महिला दिन साजरा होत आहे। जवळपास 120 वर्षापासून महिला दिन साजरा होत आहे, परंतु महिलांवरील अत्याचार, महिला सुरक्षा, महिलांचे हक्क, कुटुंबातील कलह, स्त्री पुरुष विषमता असे अनेक अन्याय आजही होत आहे। त्याकरिता आपल्याला सतत लढा द्यावा लागत आहे। यासाठीच अनेक महिला संघटित होऊन निरनिराळ्या संघटनेवर कार्य करीत आहेत। आपल्या सर्वांच्या सहकार्याने ही आजचा हा महिला दिनाचा कार्यक्रम सॉलिडॅरिटी संघटनेने आयोजित केला आहे। यात आपण सर्व महिलांनी उपस्थिती दाखवून आमच्यावर विश्वास दाखविला आहे, त्याबद्दल मी सर्वांचे संघटनातर्फे आभार मानते। विशेष म्हणजे माझ्या सर्व प्रमोटरचे मी आभार मानत आहे, कारण गावातील प्रत्येक कुटुंबात जाऊन त्यांनी नावनोंदणी केल्याबद्दल। आपली महिला सॉलिडॅरिटी संघटना गाव परिवारात महिलांना एकत्रित करून आपल्या लोकांकरिता आध्यात्मिक कार्य करत आहे। चर्चवर अनेक असे कार्यक्रम करत आहेत। आता मी आजच्या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून रेव्हरंड फादर ब्रँडन फुटेडो आपल्यामध्ये उपस्थित आहेत, त्यांचं पुष्प देऊन मी स्वागत करते। आज आपल्या कीर्ती शेट्टे मॅडम उपस्थित आहेत। कीर्ती मॅडम ह्याच फाउंडेशन वसई या संस्थेच्या संस्थापक व अध्यक्ष आहेत। ही संस्था 2017 पासून वसईत कार्य करीत असून पर्यावरण या विषयावर शाळा, कॉलेज, हाऊसिंग सोसायटी येथे जनजागृती करीत असतात। आज त्या आपल्यासमोर कचरा व मानवी स्वास्थ्य या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत। आपण त्यांचा शॉल व पुष्प देऊन सन्मान करणार आहोत। मी फादरांना विनंती करते की त्यांनी त्यांचा सन्मान करावा। स्टेजवरील उपस्थित प्रमुख पाहुण्या सौ वर्षा नानमेडा या आपल्या सांताक्रूज गाव परिवारातील असून त्या 2008 साली नवाळे ग्रामपंचायतीवर निवडणूक जिंकून सदस्य म्हणून कार्य केले आहे। त्या आपल्या चर्च संलग्न अनेक संघटनांवर पदाधिकारी म्हणून कार्य केले आहे। आपल्या सॉलिडॅरिटी संघटनेच्याही सदस्य असून त्या आजच्या कार्यक्रमासाठी आपल्याला लाभले आहेत। त्यांचीही मी शॉल व पुष्प देऊन सत्कार करू इच्छिते। मी सिस्टरांना विनंती करते की त्यांनी त्यांचा सन्मान करावा।
वर्षाची मेहनत त्यांनी घेतलेली आहे. त्यांनाही पुष्प देऊन आपण सन्मान करूया. मी प्रमुख वक्त्या यांना विनंती करते की त्यांनी त्यांचा सन्मान करावा.